नमस्कार मित्रांनो, मी साहिल तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा साहित्य या धमाकेदार व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, कसं झालं मग आपला 30 days 30 व्लॉग चॅलेंज आणि आजचा दिवस 21वा आणि 21व्या दिवसात तुम्हा सर्वांचं काच करून स्वागत. तर मित्रांनो, आजचा दिवस असा असणार आहे की आजचा विशेष असं काय नाही. मी जसं तुम्हाला म्हटलं, आपला साहिल जो आहे तो काल आला नाही कारण की त्याच्या आजीचं दुःखद निधन झालं. त्याच्यामुळे तो काही येऊ शकला नाही. आज आम्ही सगळे त्याला भेटायला जाणार आहे. सो पुन्हा एकदा मी तुम्हाला कॉलेजचंच काहीतरी घेऊन दाखवणार आहे. कॉलेजमध्ये आज काय होणार आहे काय मला माहिती नाही. त्यामुळे जीवनासंदर्भात काही गाणी कारण की कॉलेजमध्ये ती शिक्षा आहे की जो कोणी बडबड करताना दिसेल तर त्याला ती गाण्याची शिक्षा होते ॲट द टाईम ऑफ प्रेझेंटिंग. सो चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होते. आणि आजचा 21वा ब्लॉग आहे मित्रांनो. मला ह्या ब्लॉगला तरी 700 सबस्क्रायबर झालेले पाहिजे. 7 सबस्क्रायबर झाले. लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि काय कमी पडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ओके, तर चला भेटूया अशाच. अरे एंड कुठे आहे? तर चला करूया आपल्या दिवसाची सुरुवात. शुभप्रभात, शुभ सकाळ, शुभ मंगळवार. ओके, चला आता जाऊया कॉलेजला. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग 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 झुमलो आया है राजा. मित्रांनो, कॉलेजमध्ये खेळणं घेऊन आले. खेळणं लहान बाळा. ते बघा काय विषय हा. काल यांचं काहीतरी चाललं होतं वर्गात. आज पार हद्दपार केली आहे ती. बाटूक घंटी त्या हे बघा मित्र. लक्ष नसले असं होते मित्र. चालत असेल दिसत ऑन ऑफ इथं. आई आई चमका ते चमका इथे इथं आत कर हे बघा मित्रांनो, पोकीमॉन दिसते ह्याच्यात. पोकीमॉन काय आयटम आहे हवा. पीछे क्यों है सुबह? पीछे क्यों है? गरम नहीं रहता. पहले बहन से मैडम ने बोला पीछे जाके बैठे. पहले बहन से आप सोच सकते हो मतलब लड़का इतना अच्छा है कि उसको पीछे जाने की. काल सारखं आता मी ते दर व्हिडिओला मी मला कमी मी त्याच टाकणार असं काही करत होती ना. आणि हर्षद मित्रांनो, फॉर्म भरणी प्रक्रिया चालू आहे. सौरभ तू का नाही भरला? मला आम्ही बहिणींना फॉर्म भरायला दिले. ही बहीण काय फॉर्म भरत नाही. भाव खात्यात भाव. मित्रांनो, आज कॉलेजमध्ये वोटिंग चालली आणि एवढे सगळे वोटिंगला उभे आहेत. हे देख. मित्रांनो, आपले नीरज भाऊ उभे राहिलेले बरं का निवडणुकीला. ओ नीरज भाऊ इकडे हे बघा. बोला. नीरज भाऊ कडे गेले. नीरज भाऊ यांचं विधान परिषदेवर सिलेक्ट झालेले. कसा विषय झाला माहिती का? नीरज भाऊ आमचे ना तब्बल किंचिक मतांनी एवढ्याच मतांनी पडले. 2 मतांनी पडलाय फक्त. पण कसा विषय जाऊ द्या, आता आपल्याच्या म्हणून चालायचं. 3रा नंबर आला त्यांचा. 2 दुसरे निवडणूक त्याचा पूर्ण हारलेला नाही, त्याने विधान परिषदे उभा केलेले आहे मॅडम. तुम्ही फक्त वाट बघा. मित्रांनो, ह्याची नोटबुक हरवली आहे. नाचणारी बाई नाचणाऱ्या बाईची नोटबुक हरवली. कोणत्या ब्लॉग मध्ये दिसली तर सांगा. शेवटला कुठे पाहिली होती ती अनिल भाऊ हे विजेता झालेले. ओ अनिल भाऊ हे बघा, निवडणूक जिंकलेले आहे. हे बघा, हा सिंगर, हा मधला सिंगर, हा मधला सिंगर कोऑर्डिनेटर आणि हा इंटर्नशिप कोऑर्डिनेटर. मित्रांनो, जर माझ्याशी कॉपरेट केले प्लेसमेंट कोऑर्डिनेटरचे आत्ताच असे हाल आहेत, तर मग प्लेसमेंटला तुमचे हाल कसे होतील बघा. विसरू नको. विजेते पद पटकवणारे. ठेवला ते आवाज आहे. दुसरं विजेते पद पटकवणारे कुमारी ऋतुजा आवटे यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन.
तुम्हाला काय वाटतंय तुम्ही ही निवडणूक जिंकलेली आहात काय ही निवडणूक जिंकलेली आहात तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि जॉब लागते का लोकांना नाही नाही पार्टी भेटणार जॉब लागते असा कसा नेता आहे हा फटके मारतोय पोरांना पार्टी भेटणार पार्टी थांबत ऋतुजा मोठमोठे कार्य केले गंमत म्हणून तुम्ही लगेच इग्नोर करता का विचार करा इथे कोर कोऑर्डिनेटर मोठे मोठे कार केले गंमत मित्रांनो निवडणूक जिंकलेच भांडणं चालू झालेली आहेत अपक्षमध्ये अजून पदावर पण नाही बसली अजून शपथविधी व्हायचा आहे बरं का. मित्रांनो दुसरं विजेतेपद पटकावलंय शुभम पाटील यांनी त्यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. शुभम, तुम्हाला ही निवडणूक जिंकून कसं वाटतंय? त्यांचे सपोर्टर बघू शकता आपण, नाझिम फुल यांचा फुल सपोर्ट आहे आता. किंग मेकर बोल बोल शुभम बोल. ओके दुराळा फक्त आपलाच हा धडाडीचे कार्यकर्ते गंमत मध्ये आपला नगरसेवक